पेटली या चूल आहे, अरे पैसा अडका कमी नाही, खिसा आमचा फूल आहे. अरे काल जातीमुळे सवर्णांनी आम्हाला काय केलं, गावाच्या बाहेर बसवलं. काल जातीमुळे सवर्णांनी आम्हाला गावाच्या बाहेर हाकललं. आज भीमाच्या पुण्याईने आमच्या बंगल्यामध्ये स्विमिंग पूल आहे, आमच्या बंगल्यामध्ये स्विमिंग पूल आहे. ही सारी किमयाच्या महामानवाची, त्याच महामानवाला या स्पर्धेतील अखेरचं गीत सादर करून अभिवादन केलं जाते. वैभव कला मंच जलसा मंडळ ओंबळे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या विश्वामध्ये ज्यांनी प्रथमतः क्रांती केल्यानंतर शांती प्रस्थापित केले ते विश्व शांतीचे उद्गाते तथागत गौतम बुद्ध. या छत्रपती शिवराय, ज्या देशामध्ये विचारांपेक्षा आकारांची जास्त पूजा केली जाते तो देश कधीही प्रगती पथावरती जाणार नाही असं म्हणून ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला ते स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिराव फुले. रक्षण आणि आरक्षण हा ज्यांच्या राजसत्तेचा गाभा होता त्या आरक्षणाचे जग राजर्षी शाहू महाराज आणि तुम्हाला सर्वांचे भाग्य उद्गाते, नव्या देशाचे भाग्य उद्गाते विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई माता भीमाई यांच्या असीम त्यागाला आणि या मानवाच्या कल्याणाकरता केलेल्या कार्याला प्रथमतः वंदन करतो. आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव आणि तथागत गौतम बुद्ध यांचा 2570वा जयंती महोत्सव आणि या विहाराचा 10वा वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेमध्ये वैभव कला जलसा मंडळ आपली कला सादर करत आहे. सर्व सन्माननीय परीक्षक यांना मानाचा जय भीम करून वैभव कला जलसा मंडळ आपली कला सादर करते. या ठिकाणी आपल्याला बौद्ध राजाने राज्य केलं काही त्या जाणीवपूर्वक लपवून ठेवला जातो. आणि म्हणून आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे की या देशामध्ये 1200 वर्ष बौद्ध राजाने राज्य केलेलं आहे आणि ही भूमी खऱ्या अर्थानं बुद्धाची भूमी आहे. कारण ज्या ज्या वेळेला इथं उत्खनन होतं त्या वेळेला आम्हाला बुद्धमूर्तीच सापडतात आणि योगी आदित्यनाथ जेव्हा डोनाल्ड ट्रम्पला भेटायला जातात तेव्हा बुद्धमूर्तीच भेट देतात. नरेंद्र मोदी जेव्हा बाहेर जातात त्यावेळेला सुद्धा ते सांगतात की मी बुद्ध की देश से आया हूं. त्यामुळे ही भूमी बुद्धाची आहे आणि या तथागत गौतम बुद्धाला या ठिकाणी आपण या जयंतीच्या माध्यमातून ही मानवंदना द्यायची आहे. आणि म्हणून सर्वप्रथम सादर करतो आहे हे बुद्ध गीत. चरणावरती मुखी शब्दमाला शिर माझे चरणावरती मुखी शब्दमाला ठेवी तो मी अंतःकरणी पूजा गौतमाला पूजा गौतमाला शिर माझे चरणावरती मुखी शब्दमाला शिर माझे चरणावरती मुखी शब्दमाला देवी तो मी अंतःकरणी पूजा गौतमाला पूजा गौतमाला देवी तो मी अंतःकरणी पूजा गौतमाला पूजा
अर्थदीप भव हा मंत्र तेज वर्तनाला अर्थदीप भव हा मंत्र तेज वर्तनाला देवी तोबी अंतःकरणी पूज्य गौतमाला पूज्य गौतमाला देवी तोबी अंतःकरणी पूज्य गौतमाला पूज्य गौतमाला प्रज्ञाशील करुण आम्हाला बुद्धाने शिकवली सत्यशील करुणामाला बुद्धाने शिकवली सत्यशील करुणामाला बुद्धाने शिकवली परंपरा वैभवशाली आम्ही ही टिकावली परंपरा वैभवशाली आम्ही ही टिकावली परंपरा वैभवशाली आम्ही आचरणाला विश्वव्यापी ब्रह्मबुद्धका आडू आचरणाला देवी तोबी अंतःकरणी पूज्य गौतमाला पूज्य गौतमाला देवी तोबी अंतःकरणी पूज्य गौतमाला पूज्य गौतमाला सत्यता तू शोध गौतमा सुख शांतिकारी सत्यता तू शोध गौतमा सुख शांतिकारी सत्यता तू शोध गौतमा सुख शांतिकारी आयुष्याचा मार्ग गौतमा विश्वाला याकारी आयुष्याचा मार्ग गौतमा विश्वाला यतारी आयुष्याचा मार्ग गौतमा विश्वाला यतारी युद्ध नको बुद्ध पाहिजे काळाने जनाला युद्ध नको बुद्ध पाहिजे काळाने जनाला देवी तोबी अंतःकरणी पूज्य गौतमाला पूज्य गौतमाला देवी तोबी अंतःकरणी पूज्य गौतमाला पूज्य गौतमाला श्रीरमाज चरणावरती मुखी शब्दमाला श्रीरमाज चरणावरती मुखी शब्दमाला देवी तोबी अंतःकरणी पूज्य गौतमाला पूज्य गौतमाला देवी तोबी अंतःकरणी गौतमाला देवी तो मी अंतःकरणी पूज्य गौतमाला पूज्य गौतमाला माता रमाई म्हणजे स्फूर्तीचा जिवंत दसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावली डॉक्टर माता रमाई नवकोटींची माय ज्याची दुधावरची साय म्हणजे माझी रमाई माता रमाई आयुष्यभर कष्ट तुझ्या वाट्याला तुझ्याच मुळे फुलपणा मा काठाला कसे फेडू पांग कसे हो उतराई नवकोटींची आई तू माता रमाई आणि म्हणूनच कवी या गीतातून काय म्हणतात आपण ऐकूया संसार नटविला छान रामान संसार नटविला छान गातो इथे गुणगान रामायण संसार केला छान संसार नटविला छान मान संसार नटविला छान गातो इथे गुणगान माईचे संसार केला पतीच्या पाठी संसारासाठी रमाई रे रमेची तरी मोठी पतीच्या पाठी संसारासाठी रमाई रे रमेची तरी मोठी कधी ना कशी मनान रामाईन संसार केला गातो इथे गुणगान माईन संसार केला संसार के गुणगान माईन संसार केला केलं गोवाऱ्या वेचित होती दीननाथाची नामत होती
केला जातोय ते गुणगान माईन संसार केला जातोय ते गुणगान माईन संसार केला माहेराणी सासर घरची माहेराणी सासर घरची वाटे कोटी लेकरांना विमान संसार केला संसार नटविला रमान संसार नटविला जातोय ते गुणगान माईन संसार केला जातोय ते गुणगान माईन संसार केला मित्रांनो आपण पाहतो आहोत की देशामध्ये 192 देशांमध्ये ज्या महापुरुषाची जयंती साजरी केली जाते तो महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. अरे एक दिवस नाही तर महिने ज्या महापुरुषाची जयंती साजरी केली जाते तो महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि बाबासाहेबांनी तथागताला गुरु मानलेलं होतं आणि म्हणून या गुरु शिष्याची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आणि या गुरु शिष्याच्या परंपरेतून हे जयंती गीत आपणासमोर सादर होत आहे. बोले न भातून बोले न भातून शशी रवी ते बोले न भातून शशी रवी ते बोलती तारका भीम जयंतीचा भीम सोन्यासारखा भीम जयंतीचा भीम सोन्यासारखा भीम जयंतीचा भीम सोन्यासारखा धरणी अंबर सृष्टी सारी निळा रंगात रंगली नारी निळा रंगात रंगली नारी निळा रंगात रंगली नारी सोहळा जयंतीचा विश्वात भारी दिन दुबळाना आली तयारी दिन दुबळाना आली तयारी दिन दुबळाना आली तयारी किती जयंत येतील जातील किती जयंत येतील जातील त्यातही पारखा जयंतीचा दिन सोन्यासारखा भीम जयंतीचा दिन सोन्यासारखा भीम जयंतीचा दिन सोन्यासारखा सजलेदार भूत विहार होऊ लागले समतेवार होऊ लागले समतेवार होऊ लागले समतेवार सुखी जीवनात आली बहर सुख जीवनात आले सार सुख जीवनात
जयंतीचा दिन सोन्यासारखा परशुनी आम्हा या परिसान या जीवनात केलं या सोन या जीवनात केलं या सोन या जीवनात केलं या सोन पुसत नवत आम्हाला कोण आज कीर्तीचे पसरले लोण आज कीर्तीचे पसरले लोण आज कीर्तीचे पसरले लोण दुःख तू गेले दूर आमचे दुःख तू गेले दूर आमचे दुःख संहार का जयंतीचा दिन सोन्यासारखा जयंतीचा दिन सोन्यासारखा जयंतीचा दिन सोन्यासारखा बोले ना बातून कशीला भीते बोले ना बातून कशीला भीते बोलती तारका जयंतीचा दिन सोन्यासारखा जयंतीचा दिन सोन्यासारखा जयंतीचा दिन सोन्यासारखा भीम जयंतीचा दिन सोन्यासारखा. धन्यवाद. या ठिकाणी